आदेश मेरे गुरु को आदेश, मेरे माता पिता को आदेश, मेरे नातू को अलक निरंजन आदेश। तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं का बरेचशा लोकांचे मला फोन आले, बाबा ह्या वेळेस चंद्रग्रहण आहे, तर काय गोष्टी कशा करायच्या त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे। आता बरेचसे साधक आहे का त्यांचे गुरु नाहीत किंवा करून त्यांच्या गुरूंना देव आज्ञा झाली असे पण आहेत, आणि काहींना गुरु आहे तर त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी जात नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ। तर आता हे जे काही चंद्रग्रहण येत आहे, ह्या चंद्रग्रहणामध्ये ज्या साधकांनी गुरुमंत्र घेतलाय, कानमंत्र घेतलाय किंवा त्यांना त्यांच्या गुरूंनी मंत्र दिले किंवा त्यांना एखादा मंत्र सिद्ध करायचा आहे, तर तो कसा करायचा? तर ज्यांना गुरु असेल त्यांनी त्यांच्या गुरुला विचारायचं, ज्यांना गुरु नसेल त्यांनी दत्त महाराजांच्या चरणामध्ये तो नारळ, त्याच्यावरती जे काही गोष्टी बोलायच्या त्या बोलून तो नारळ तिथं चढवायचा। आणि त्याच्यानंतर चंद्रग्रहण कधी लागतं, त्याचे वेध कधी चालू होतात, कधी काय होतं, हे सर्व गोष्टी बघायच्या। त्या गोष्टी मीच तुम्हाला सांगितलं पाहिजे असं काही नाही। तुमचे मित्र असतात ब्राह्मण किंवा युट्यूब आहे, आता सध्या कोणाकडे जायची गरज पण नाही, युट्यूबवर सर्व गोष्टी बघायला भेटतात। फक्त सांगायचं एवढं तात्पर्य, ह्या सुरुवात ही दत्त महाराजांपासून करायची, कारण की शेवटी जगाचे गुरु आहे, त्यांना तर सांगणं किंवा त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे। तर ते नारळ घेऊन दत्त महाराजांच्या चरणापाशी तुम्हाला जे काही बोलायचं ते बोलायचं आणि ते दत्त महाराजांच्या चरणापाशी ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर गणपतीला आज्ञा द्यायची, सर्व देवांना आज्ञा द्यायची, सर्वांना सांगायचं की मी असं असं करतोय, चंद्रग्रहणामध्ये मी असं असं पाण्यामध्ये बसणार आहे। तर मग आपल्या इथं जर कधी एखादं कुंड असेल, तीर्थस्थान असेल किंवा नदी असेल, त्या नदीमध्ये, त्या कुंडामध्ये किंवा कोणाच्या इथं नदी पण नाही कुंड पण नाही, त्या लोकांनी होम हवनद्वारे त्या दिवशी करायचं, होम हवन पेटवायचं किंवा काही गोष्टी करायच्या। आणि ज्याला काही कळत नसेल त्यांनी मला 100% कॉन्टॅक्ट करा, मी त्याला सांगत। तर त्या दिवशी तीर्थस्थानावरती जायचं किंवा कुंडावर जायचं किंवा नदीवर जायचं आणि बेंबी एवढ्या पाण्यामध्ये आपले मंत्र सिद्ध करायचे। मंत्र सिद्ध करायचे म्हणजे काय, तर ते तुमचे मंत्र तुमचे कार्य केले पाहिजे। तुमच्याकडे कशाही प्रकारचा पेशंट आला, बरं ठीक आहे, कोणी पेशंट काढत नसेल तर निदान स्वतःच्या समस्या तो सॉल्व्ह करू शकतो। ते मंत्र जर तुमचे एकदा सिद्ध झाले का ते तुमचे जर कार्य करत असेल, जर ते त्या मंत्राद्वारे जर एखादा पेशंट नीट होता असेल किंवा तुमच्या घरातली समस्या जात असेल, तर 100% असं समजायचं आपला मंत्र सिद्ध झाला। तर तुम्ही त्या कुंडावरती जाऊन जो काय टायमिंग आहे त्या टायमिंग प्रमाणे तुमचे जेवढे मंत्र असेल तेवढे जर तुम्ही जर त्या ग्रहण काळामध्ये जर बोलले तर ते 100% सिद्ध होणार। सर्वच गोष्टी मला फोनवरती बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी माझा नंबर देतो, ज्याला काय अजून विचारायचं असेल त्यांनी मला फोन करून विचारणे। एवढं बोलून मी माझे काही गोष्टी तुम्हाला ज्या काही सांगितल्या त्या जर पटत असेल तर मला फोन लावा, नसेल पटत तरी काही हरकत नाही। ज्याला हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी बघायचा, ज्याला नाही बघवत त्यांनी नाही बघायचा, पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं हे माझं काम आहे। एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो। आदेश अलग निरंजन।